नमस्कार, मी सुनीता बुलकुल कुकिंग विथ सुनीता बुलकुल मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते। आज आपण खानदेशी पद्धतीचा फुनके कढी कशी बनवायची ते बघणार आहोत। हे जे पदार्थ आहे हा खरं तर होळीसाठी बनवला जातो आणि हा तुम्ही हेल्दी असल्यामुळे नाश्त्यालाही बनवून खाऊ शकता। खूप छान लागतो आणि हे कढी आणि कोणी कोणी फक्त फुनकेही बनवतात, पण कढी आणि फुनकेचं कॉम्बिनेशन खूप छान राहतं, खूप छान टेस्टी लागतं, म्हणून आपण हे करतोय। चला तर मग त्याचं साहित्य बघू। इथे मी 1 वाटी चण्याची डाळ घेतलेली आहे, अर्धा वाटी मूग डाळ घेतलेली आहे। हे आपण सकाळी जर तुम्हाला जर बनवायचे असेल तर रात्रभर भिजत घाला, या संध्याकाळी करायचे असेल तर 4 ते 5 तास भरपूर होतात ते भिजायला। तर आपण हे भिजवून घेतले। इथे मी 2 कांदे बारीक चिरून घेतले, कोथिंबीर आहे, जिरं, हळद, धना पावडर, मीठ, 4 ते 5 लसूणच्या पाकळ्या आहे, अद्रक आहे आणि हिरव्या मिरच्या। इथे मी डाळ घेतलेली, आता त्याच्यात आपण मिरच्या टाकू, अद्रक आणि लसूण आपण हे आता बारीक करून घेऊ। बघा आपली डाळ अशी दळून झालेली आहे। आपण याच्यात हिरवी मिरची, लसूण, अद्रक, जिरं हे दळून घेतलंय। आता याच्यामध्ये आपल्याला कांदा कापून घ्यायचा बारीक, तो टाकायचा, कोथिंबीर टाकायची, थोडीशी हळद टाकायची, चवीनुसार मीठ टाकायचं आणि हे सगळं आता आपल्याला हाताने मिक्स करून घ्यायचं। हे बघा मी या चाळणीला तेल लावून घेतलेलं आहे। तुमच्याकडे स्टीमर असेल तर तुम्ही स्टीमरचाही उपयोग करू शकता। हे बघा असं हाताने असे करून घ्यायचे आणि चाळणीवर ठेवून द्यायचे असे। इथे मी पाणी गरम करायला ठेवलेले आहे। तुम्ही हे इडलीच्या भांड्यातही करू शकता, एका वेळेस भरपूर होतात मग इडलीच्या भांड्यामध्ये। असे करून घ्यायचे आणि असे ठेवून द्यायचे। आता आपण हे वाफळून घेऊ, त्याच्यावर झाकण ठेवून 15 ते 20 मिनिटं आपण याला वाफ देऊन घेऊ। मध्ये तुम्ही चेक करू शकता, पण ते लगेच कळतं की झाले की नाही झाले। आपण बघू 15-20 मिनिटांनी। हे बघा आता आपले फुनके रेडी आहे। हे बघा रेडी झाले। आता आपण हे थंड होऊ देऊ, तोपर्यंत आता कढी करून घेऊ। आपण इथे ना ताक तयार करून घेऊ पहिले। आता याच्यामध्ये आमच्याकडे विदर्भामध्ये ज्वारीचं पीठ टाकतात, आपल्या इकडे साताऱ्याकडे सांगलीकडे बेसन पीठ टाकतात। आपण दोघे टाकणार आहोत, ज्वारीचं पीठ आणि याचं पीठ, बेसन पीठ। आता हे मिक्स करून घेऊ आपण। हे बघा आता आपल्या इथे पीठ पण मस्त असं मिक्स करून झालेलं आहे। रवीने असं घुसवून घ्यायचं म्हणजे चांगलं मिक्स होतं। आता आपण फोडणी देऊ याला। इथे जिरं टाकलंय मी, मोहरी चांगले तडतडू द्यायचं, कढीपत्ता, इथे मी अद्रक, लसूण आणि हिरवी मिरची ठेचून घेतलेलं आहे। तुम्ही मिक्सरला बारीक करून घेऊ शकता। आणि या कढीमध्ये हळद पडत नाही बेसिकली, याच्यामध्ये 4 लवंगा आणि दालचिनी हे सिक्रेट असतं तिथले। हे विदर्भात जर केला तर तुम्ही हे कढीमध्ये असणारच। तर हे जे ताक केलेलं आहे आपण हे त्याच्यात टाकून घेऊ, मिक्स करू।
पाणी अजून टाकते. आणि याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आपल्याला. हे बघा आपल्या कढीला उकळी आलेली आहे. आता कोथिंबीर टाकू आपण. रेडी झाले आता आपले कढी फुलके. चला तर मग सर्व करू. हे बघा आता आपण कढी टाकतोय. हे बघा आपले कढी आणि फुनके रेडी झालेले आहेत. बघा किती छान असे मस्त आलेत, बघू शकतात तुम्ही. बघा इथे आपले असे हेल्दी मस्त असे आपण ते फुनके वापरताना एक चमचाही तेलाचा वापर न करता हेल्दी असे फुनके तयार करून रेडी आपले. तर इथे आपण कढी आणि फुनक्याची रेसिपी बघितली. इथे काही छोट्या छोट्या मी टिप्स सांगितल्या आहेत, त्या नक्की फॉलो करा. आणि माझ्या चॅनलला लाईक केलं नसेल तर लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. आपण लवकरच भेटू पुढच्या रेसिपीला. तोपर्यंत नमस्कार.